टेन्स काळ, वर्तमान काळ, त्यालाच काय म्हणतात प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार. मुख्य काळ प्रेझेंट टेन्स, त्याचे उपप्रकार 4. सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता हे मोठे मोठे नाव आहेत, हे आता समजून सांगितलं. सगळं वेळेवर आणि काळावर अवलंबून असतं. आता सिंपल प्रेझेंट टेन्स काय आहे, ते एक सवय असते की मी क्रिकेट खेळतो. उदाहरण घ्या, मी क्रिकेट खेळतो. आय प्ले क्रिकेट. सिंपल प्रेझेंट टेन्स आहे की खेळतो सत्य आहे. आता बघा, तुम्हीच लक्षात घ्या, तुम्हीच क्रिकेट खेळायला गेले, तिथं खेळण्याची क्रिया चालू आहे. बॅटिंग करता किंवा बॉलिंग करता, क्रिया खेळण्याची चालू आहे, कंटिन्युइटी आहे. म्हणून तुम्ही तिथं काय वापरायचं, आय ॲम प्लेइंग क्रिकेट. म्हणजे खेळायला क्रिया चालू असली ना तर तिला कंटिन्युइटी असं म्हणतात. म्हणजे बघा, आय ॲम प्लेइंग क्रिकेट हे स्ट्रक्चर झाले, मी क्रिकेट खेळत आहे. आता बघा, हा झाला कंटिन्युइटी. आता बघा, सकाळपासून तुम्ही क्रिकेट खेळायला, तुमच्या गर्लफ्रेंडचा फोन आला. सकाळपासून खेळायला गर्लफ्रेंडचा फोन आला, विचारते की सकाळपासून काय करते. सकाळपासून तुम्ही क्रिकेटच खेळायला, तुम्ही फोनवर तिला उत्तर काय देणार, आय एम प्लेइंग क्रिकेट असं तर नाही म्हणू शकत, कारण खेळून तुम्हाला बराच वेळ झालेला आहे. तर तो जो वेळ झालेला आहे त्याच्यासाठी आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूचा वापर करतो. म्हणजे जर तिनं फोन केला तर तुम्हाला त्या फोनवर उत्तर काय द्यायचं, आय हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. म्हणजे प्लेइंग कंटिन्युइटीसाठी, आणि बीन म्हणजे तुम्ही खेळत आलेला आहात म्हणून ते बीन वापरायचं. एक पर्टिक्युलर टाइम पिरियड झालेला आहे म्हणून तुम्ही तिथं बीन वापरायचं. म्हणजे तुम्ही तिला उत्तर कसं देणार, आय हॅव बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स मॉर्निंग. सकाळपासून मी क्रिकेट खेळत आलेलो आहे. आलं लक्षात. आता तुमचं क्रिकेट खेळून झालेलं आहे, तुम्ही थांबला. तुमचं क्रिकेट खेळून झालेलं आहे आणि तुम्ही बसला. तिकडून तुमचे पप्पा आले. पप्पा काय विचारतात की तू काय करत होता सकाळपासून, काय करत होता. पप्पाने पप्पाला इंग्लिशमध्ये सांगायचं. काय सांगायचं की आता खेळून झालंय, प्रेझेंटमध्ये सांगा, आत्ताच खेळून झाले. मग तुम्ही काय म्हणणार, आय हॅव प्लेड क्रिकेट. आय हॅव प्लेड क्रिकेट म्हणजे माझं क्रिकेट खेळून झाले, आय हॅव प्लेड क्रिकेट झालं. अशी 4 स्ट्रक्चर आहेत, फक्त काळावर डिपेंड आहेत. ते आपल्या लक्षात आलं पाहिजे की काय सिंपल आहे का, कंटिन्युइटीमध्ये आहे का, काही काळ म्हणजे झालेलं आहे ते काम चालू करून, किंवा ते काम संपलेलं आहे. असे 4 प्रकार आहेत एकदम सोप्या पद्धतीमध्ये. आय प्ले क्रिकेट, आय ॲम प्लेइंग क्रिकेट, आय हॅव बीन प्लेइंग क्रिकेट, आय हॅव प्लेड क्रिकेट. अशी 4 प्रकार प्रेझेंट टेन्सचे आहेत. सर्व काळावर आहेत. आपण इंग्रजीचं ग्रामर म्हणून लक्षात घ्यायचं. एक भाषा आहे, कोणत्या वेळेला कोणतं क्रियापद वापरायचं हे आपल्याला लक्षात आलं ना तर ते आपल्याला एकदम सोपं वाटतं. ठीक आहे ना.